भरती आणि ओव्हरटी यामध्ये आपण आता दुसऱ्या विभागात प्रवेश करतो. चला, ह्याच्यामध्ये बघताना आपण बघितलं की विधानाची भरती आणि ओव्हटी कशी येते, कशा रीतीने त्याचा संबंध सूर्याशी, चंद्राशी आणि पृथ्वीशी येतो. किरणोत्सारी बल आणि गुरुत्वाकर्षण बल याच्यामध्ये कशा पद्धतीने येते आणि कशी भरती आणि ओव्हटी होते, त्याचं हे विस्तृतीकरण चित्र आहे. बघितलं तर आता आपण पुढे जाऊ. आता आपण बघणार आहोत भांगाची भरती आणि ओव्हटी. यामध्ये शिकताना आपण बघतोय की चंद्र हा पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून 2 वेळा तो पृथ्वीभोवती फिरताना, परत एकदा मी सांगते की पृथ्वीभोवती फिरताना तो पृथ्वी आणि सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो. कसा येतो? काटकोन स्थिती. आपण बघितलीच होती की कशा रीतीने ते काटकोन स्थिती आहे. आणि ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अष्टमीला येते. आलं लक्षात? कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या अष्टमीला. आणि या 2 दिवशी भरती निर्माण करणारे सूर्य आणि चंद्र यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन दिशेत कार्य करतात. कशा रीतीने कार्य करतात? काटकोन दिशेत. आले लक्षात? आणि सूर्यामुळं ज्या ठिकाणी भरती निर्माण होते, बरोबर आहे, सूर्यामुळं ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथील पाण्यावर काटकोनात असणाऱ्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचाही परिणाम दिसून त्या ठिकाणी. कशा रीतीने हे स्थिती होत आहे हे आता आपण सगळं विस्तारित रूपे बघत आहोत. आणि पाण्याची पातळी त्यामुळं नेहमीपेक्षा कमी चढते. तर ह्या स्थितीला नेहमीच्या ओहोटीपेक्षा सुद्धा कमी उतरते, कमी चढते आणि कमी उतरते. कारण काय आहे? तर सूर्य आणि चंद्र याचे आकर्षण एकमेकास पूरक न होता परस्पर काटकोनात असते. त्यांचं संपूर्णपणे त्यावेळची स्थिती ही काटकोन स्थितीत असते आणि त्या स्थितीलाच भांगाची भरती ओहोटी असं म्हणतात. ती स्थिती त्याला कमी नेहमीपेक्षा पाणी चढतं आणि कमी उतरतं त्या स्थितीला. बरोबर? आता पुढे जाऊया. त्याची भांगाच्या भरतीचं संपूर्णपणे आपल्याला इथे चित्र आहे विस्तृतीकरणावर की सूर्य आहे, चंद्र आणि पृथ्वी ही काटकोन स्थितीमध्ये आहे, संपूर्णपणे अशी आणि अशी. त्याच्यामुळं कमी पाणी उतरतं, कमी पाणी चढतं आणि तिथे भांगाची भरती ओहोटी होते. आता पुढे जाऊया. आता भरती ओहोटीचे परिणाम काय काय होतात ते आपल्याला बघायचे. तर भरती जेव्हा येते तेव्हा खूप पाणी बाहेर येते. तर ह्या पाण्याबरोबर मासे हे समुद्राचे, आता छोट्या छोट्या खाड्या असतात त्या खाड्यामध्ये भरपूर येतात. बरोबर? त्याच्यानंतर याचा फायदा मासेमारीसाठी अगदी उत्तमरित्या होतो. त्याच्यानंतर पाण्यातल्या कचऱ्यांचा निचरा होतो आणि समुद्र किनारा हा अगदी स्वच्छ होतो. इथपर्यंत लक्षात आलं? त्याच्यानंतर अजून काय होतं तर बंदरं जी असतात, जिथं जहाज उभारतात, जिथं मालाची ने-आण होते, ती जी आपली बंदरं आहेत ती गाळानं भरत नाही. गाळ म्हणजे खालचा जो गाळ असतो तो काय होतो? वाहून जातो. त्याच्यामुळे ती गाळानं भरत नाही. भरती आली की ते पाणी पण घेऊन जातं स्वतःबरोबर. अशा रीतीने हे भरती ओहोटीचे परिणाम आहे. तसंच भरतीच्या वेळी जहाजे बंदरात आणता येतात, कारण पाण्याचा प्रवाह हा अतिशय जोरात असतो. त्याच्यामुळे जहाजही त्या ओघामध्ये अगदी पटापट आणू शकतात बंदरामध्ये. आलं लक्षात? इथपर्यंत. पुढे भरतीचं पाणी मिठागरात. तुम्हाला माहितीये भरतीचं जे पाणी असतं ते छोट्या खाडीमध्ये वगैरे शिरतं, मासे तर येतातच. मग त्याच्यानंतर काय करतात की छोटे छोटे ते खाडीचं जे पाणी असतं समुद्राचं आतमध्ये घुसतं, त्याचं ना मिठागर म्हणजे अशी चौकोनी चौकोनी आकाराचे असे जमिनीचे तुकडे तयार करून त्याच्यामध्ये ते पाणी साठवलं जातं आणि मग उन्हाने ते पाणी सुकून जातं आणि त्याच्यामधलं मीठ तिथंच राहतं आणि अशा रीतीने मीठ तयार होतं त्या मिठागरात.
आणि ज्या ठिकाणी ते बनवलं जातं असे चौकोनी गाळे त्यांना मिठागरं म्हणतात आणि त्याच्यामध्ये ते मीठ साठलं जातं. त्याच्यानंतर वीज निर्माण करता येते. वीज प्रकल्पासाठी या भरती ओहोटीचा भरपूर उपयोग होतो. त्याच्यानंतर भरती ओहोटीच्या वेळेचा आतापर्यंत आपण हे सगळे परिणाम बघितले. आता काही मनुष्यांसाठी पण काही नियम आहेत की भरती ओहोटीच्या वेळेस जर अंदाज नीट नाही आला आणि पाण्यात जर मनुष्य गेला तर भरतीच्या पाण्याबरोबर तो वाहून जाऊ शकतो. जरी असला तरी सुद्धा त्याला काही समस्या येऊ शकते आणि तो पाण्यातून वाहून जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. अजून दुसरं आहे की तिवारीची वनं म्हणजे जी समुद्र किनाऱ्याच्या बाजूला किंवा खाडीच्या बाजूला जी वनस्पती उगवतात काय तर इत्यादींचा खूप अगदी चांगल्या प्रकारे विकास आणि जतन होतो. कारण हे पाणी जिकडं तिकडं पसरलं जातं त्याच्यामुळे. तर अशा रीतीने हे परिणाम होत राहतात आणि हे होतच असत. आता पुढे जाऊया. आपण काय शिकलो याच्यामध्ये आपण बघत आहोत की भांगाची भरती म्हणजे काय, ही स्थिती कधी उद्भवते तिची आणि भरती ओहोटीचे परिणाम तुम्हाला लिहायचे, विस्तृती करण्यात आली. आलं लक्षात? चला आता आपण आपल्या पुढच्या विभागात जाऊया.